नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सोलापूर कोल्हापूर बाजूला प्रसिद्ध असलेला एकदम झणझणीत कवठा स्टाईल मटण रस्सा. कवठा स्टाईल मटण रस्सा म्हणजे गावाकडची चव, तिखट मसाला आणि मटणाचा भन्नाट फ्लेवर. अजून सांगायला गेले तर कवठा स्टाईल मटण म्हणजे महाराष्ट्रातील कवठा आणि आसपासच्या भागात प्रसिद्ध असलेली खास गावाकडची मटण बनवण्याची पद्धत. ही पद्धत खास करून ढाबे, गावाकडच्या खानावळी आणि जत्रांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. कवठा स्टाईल मटण म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर लालसर, तिखट आणि जाड रश्श्याचं मटण येतं. चला तर मग पटकन आपण या चमचमीत रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहे. त्यातील स्टेप नंबर 1 यामध्ये आपण मटण शिजवून घेणार आहे. तर या ठिकाणी मी पाऊण किलो एवढे मटण घेतले. त्यातील चरबी मी बाजूला काढून ठेवलेली आहे. आता हे मटण आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. त्याआधी एक छोटंसं वाटण तयार करूयात. तर वाटण तयार करण्यासाठी मी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि 2 ते 3 अद्रकचे तुकडे घेतले. आता वाटण तयार करून घेऊया. तर बघा, छान असे वाटण तयार केले. त्यानंतर मटण मॅरिनेट करण्यासाठी गरजेनुसार 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि तयार केलेलं वाटण घातलं. आता हाताच्या मदतीने छान असे हे साहित्य मटणाला कोट करूयात. तर अशा प्रकारे हे साहित्य मटणाला लावून घेतलं, कोट करून घेतलं तर मटणाला छान असं हळदी मिठाचं पाणी सुटतं. त्यामुळे मटणाला एक वेगळीच चव येते. तर मटणाला व्यवस्थित कोट करून झालं की अशा प्रकारे टॉस करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या मटणाला एकसारखं कोटिंग होतं. तर टॉस करून झाले की मटण 15 ते 20 मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवा. तर 15 ते 20 मिनिट नंतर बघू शकता मटण छान मॅरिनेट झालेलं आहे. आता मटण शिजत घालूयात. त्यासाठी कुकरमध्ये 1 पळी तेल घेतले. मटण शिजत घालताना तेलाचा वापर कमी करायचा. थोडंसं तेल गरम झाले की त्यामध्ये मटणाची चरबी घालूया. आता ही चरबी 2 ते 3 मिनिट तेलात परतवून घ्यायची, म्हणजे मटणाला छान फ्लेवर येतो. त्याच्यानंतर आपल्याला याच तेलामध्ये 1 वाटी कच्च्या कांद्याची पेस्ट घालायची आहे. तसेच अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कूट देखील घालायचा आहे. आता हे सगळे साहित्य 1 ते 2 मिनिट मध्यम आचेवर परतवून घेऊयात. तर अशा प्रकारे कांद्याची पेस्ट आणि खोबऱ्याचा कूट मटण शिजत घालतानाच घातला तर तयार होणारा मटणाचा रस्सा छान दाटसर तयार होतो. अजिबात साहित्य एकीकडे आणि रस्सा एकीकडे होत नाही. मटणाबरोबर हे साहित्य छान शिजले जाते, त्यामुळे मटणाचा रस्सा छान दाटसर तयार होतो. तर बघा, कुकरमध्ये हे मॅरिनेट केलेलं मटण घेतलं. गॅस मोठ्या आचेवर केलेला आहे. आता हे मटण 6 ते 7 मिनिट मोठ्या आचेवर परतवून घ्यायचं आहे. जरी आपण कुकरमध्ये मटण करीत असलो तरी देखील आपल्याला मटण बनवताना पारंपरिक पद्धतीचाच वापर करायचा आहे. कारण बरेच जण म्हणतात कुकरमध्ये मटण केल्यामुळे मटण चवीला होत नाही, परंतु या पद्धतीने एकदा करून बघा, खरंच खूप छान होईल. त्याच्यानंतर बघा, कुकरवरती ताट ठेवलं. आता ताटात गरजेनुसार पाणी घ्यायचं आहे. जेवढा मटणाचा रस्सा बनवणार आहे त्याच्यापेक्षा 1 ग्लास पाणी जास्त घ्या. आता हे मटण आपल्याला 9 ते 10 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. तर ताटात ठेवलेलं पाणी आणि कुकरला दिलेलं टेम्परेचर यामुळे मटणाला अंगचं पाणी सुटायला मदत होते. तर 10 मिनिट नंतर बघू शकता मटणाला अंगचं पाणी सुटलेलं आहे. हे पाणी मटणाला सुटणं खूप गरजेचं आहे. या अंगच्या पाण्यामुळे रश्श्याला एक वेगळीच टेस्ट येते. जर आपण असं न करता डायरेक्ट गरम पाणी ओतून कुकरच्या शिट्ट्या काढल्या तर त्याचा रस्सा एवढा खास होत नाही जेवढा हा रस्सा होतो. त्याच्यानंतर बघा, मटण एकदा तळापासून हलवून घेतलं. ताटातले पाणी मटणामध्ये ओतून कुकरच्या 2 शिट्ट्या काढायच्या आहेत.
गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि कुकरच्या शिट्ट्या तुम्ही तुमच्या कुकरनुसार काढा. तर ही झाली पहिली स्टेप. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपण मसाला तयार करणार आहे. त्यासाठी पॅनमध्ये 1 तमालपत्र, 1 चमचा तीळ, त्याच प्रमाणात जिरे, रोस्टेड चणा डाळ, अर्धा इंच दालचिनी आणि 1 चक्री फूल घेतले. आता हे सगळे साहित्य आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे. भाजत असताना गॅस लो टू मिडियम ठेवा. जेवढी भाजणी आपण छान करू तेवढा रस्सा चवीला छान होणार आहे. त्यामुळे भाजणी व्यवस्थित करा. तर बघा, साहित्य मी 3 ते 4 मिनिट भाजून घेतलं. छान कुरकुरीत भाजलेलं आहे. साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण कांदा भाजून घेणार आहे. तर या ठिकाणी मी 1 वाटी उभा चिरलेला कांदा घेतला. आता हा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. तर सतत हलवत हा कांदा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर कांदा पटकन भाजण्यासाठी मी थोडंसं तेल घेतलं. आता कांदा परतवून घेऊयात. तर तेल टाकल्यापासून कांदा मी 2 मिनिट परतवून घेतला. छान लालसर रंगावर भाजलेला आहे. आता त्याच पॅनमध्ये मी वाटण्यासाठी 2 चमचे खोबऱ्याचा कूट आणि थोडीशी कोथिंबीर भाजून घेणार आहे. तर हा खोबऱ्याचा कूट, कोथिंबीर मी अर्धा ते 1 मिनिट भाजून घेतली. आता सगळे साहित्य एकत्र करून पुन्हा अर्धा ते 1 मिनिट भाजून घेऊयात. तर बघा, सगळे साहित्य छान भाजून झाले. काढून घेऊया. तर हे भाजलेलं साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. साहित्य थंड झाल्यानंतर आधी आपण कोरडे जिन्नस बारीक करूयात, म्हणजे ते छान बारीक होतील. तर बघा, छान अशी पावडर बनवून घेतली. त्याच्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटण करूयात. हे सगळे साहित्य आपण एकत्र बारीक करू शकतो, परंतु जे काही कोरडे जिन्नस आहेत ते व्यवस्थित बारीक होत नाहीत. मग ते भाजीमध्ये दाताखाली लागतात. म्हणून आपण हे साहित्य वेगवेगळं बारीक केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. स्टीम देखील पूर्णपणे निघून गेलेली आहे. मटण बघूयात. तर बघा, मटण मऊसूत शिजलेलं आहे. मटणाचं अळणी पाणी देखील छान दाटसर झालेलं आहे. तर पुढे दुसऱ्या स्टेपमधील मसाला रटरट शिजवून घेऊया. जेवढा मसाला आपण शिजवून घेऊ तेवढा जास्त रस्सा आपला चवदार होणार आहे आणि तर्रीदार देखील होणार आहे. तर बघा, एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले. तेल नॉर्मल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं. आता हे वाटण 1 ते 2 मिनिट तेलात परतवून घेऊया, म्हणजे त्याचा अर्क तेलामध्ये उतरेल. तर 1 ते 2 मिनिट वाटण तेलात परतवून घेतलं. आता तेलामध्ये तयार केलेली पावडर घालूयात. तसेच 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कोणत्याही ब्रँडचा मटण मसाला आणि गरजेनुसार 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला. आता हे सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करूया. तर मसाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा मटणाचा अळणी रस्सा मिक्स करूयात. त्याच्यानंतर गॅस मंद आचेवर करून हा मसाला 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. मसाला अशा प्रकारे शिजवून घेतल्यामुळे रश्श्याला तर्री कट छान येतो आणि चवीला देखील रस्सा भन्नाट होतो. तर 3 ते 4 मिनिट मसाला शिजवून घेतल्यानंतर बघू शकता, मसाल्याला छान लालबुंद कलर आलेला आहे. याच तयार मसाल्याला सिक्रेट कवठा स्टाईल मसाला म्हटलं जातं. याच सिक्रेट मसाल्यामुळे रस्सा एकदम छान तयार होतो. आता या मसाल्यातील हाफ मसाला सुक्यासाठी आणि राहिलेला मसाला रश्श्यासाठी वापरूया. तर सुकं मटण बनवण्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी बारीक कट केलेला टोमॅटो घेतला. आता हा टोमॅटो 2 ते 3 मिनिट भाजून घेऊया. टोमॅटो भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये तयार मसाल्यांपैकी 1 पळी मसाला घेतला. आता दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करूया. मिक्स करत असताना गॅस मंद आचेवर ठेवायचा, जेणेकरून करपू नये. तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये शिजवून घेतलेलं मटण घालायचं आहे.
तर अळणी रश्श्यामधून मटण सेपरेट करताना छोट्या झाऱ्याचा वापर करायचा, म्हणजे मटण पटकन सेपरेट करता येतं. तर आता हे मटणाचे तुकडे या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करूया. मिक्स करून झाल्यानंतर फक्त 1 ते 2 मिनिट हे मटण परतवून घ्यायचं. मटण परतवून झाल्यानंतर पुन्हा 1 ते 2 मिनिट झाकण ठेवून मटणाची वाफ काढूया. तर बघा, या ठिकाणी मस्त चमचमीत सुखं मटण तयार आहे. हे तुम्ही रोटी, चपाती, भाकरी, भाताबरोबर खाऊ शकता. खूप मस्त लागतं. तर अजून जास्त या मटणाची रंगत वाढवण्यासाठी थोडीशी कट केलेली कोथिंबीर घातली. तर या ठिकाणी तयार आहे कवठा स्टाईल सुखं मटण. खरंच खूप भारी लागतं. एकदा या पद्धतीने नक्की बनवा. नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनवाल. त्याच्यानंतर मटणाचा रस्सा बनवण्यासाठी मटणाचं अळणी पाणी उकळवायला ठेवलं. त्यात गरजेनुसार तयार मसाला घालायचा आहे. जर तुम्हाला रस्सा वाढवायचा असेल तर यामध्ये गरम पाणी गरजेनुसार घालू शकता. तर मसाला घातल्यानंतर रस्सा एकदा तळापासून हलवून घेऊयात. आता हा रस्सा 3 ते 4 मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे. रस्सा जेवढा तुम्ही मंद आचेवर शिजवून घ्याल तेवढा जास्त रश्श्याला कट येणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणाल तर रस्सा चवीला एकदम जबरदस्त लागणार आहे. तर 3 ते 4 मिनिट रस्सा शिजवून घेतल्यानंतर बघू शकता रश्श्याला कलर छान आलेला आहे. त्याला तर्री देखील जबरदस्त आलेली आहे. आता रश्श्यावर थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालूयात. तर या ठिकाणी रस्सा खाण्यासाठी तयार आहे. तर या रश्श्याला आलेला कलर, तर्री आणि रश्श्याला असणारा हा साधारण दाटसरपणा कवठ्याची ओळख करून देतो. म्हणूनच याला कवठा स्टाईल मटण रेसिपी म्हटलं जातं. खरंच तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा. मी 100% गॅरंटी देते, नेहमी तुम्ही याच पद्धतीने मटण बनवणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवठा स्टाईल मटण रेसिपी बनवलेली आहे. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका चमचमीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.